Last time we discussed in the topic thermodynamics, and that is the pressure volume type of work. That is the pressure volume type of work is nothing but work done in isothermal and irreversible process. Okay, we derive the equation for this one. Work done in isothermal and irreversible process, and that one is nothing but W is equal to minus P external into delta V. You know very well, the P external is nothing but the atmospheric pressure which can be acted on that gas. Delta V, it is nothing but the change in volume. You know very well why you can put here the negative sign, because if the W is equal to negative, at that time you can say work is done by the system on the surrounding. If the W is equal to positive, at that time you can say that is the work is done on the system by the surrounding. And if the delta V, that is nothing but the no change in volume can be carried out, W is equal to also 0. Yeah, you can say in free expansion, W is also 0, because in free expansion in vacuum, you know very well, pressure is equal to 0. Okay. So after this, we can discuss about the number next one, and that one is nothing but the maximum work done. इथं जे आपण घेतलं ते फक्त वर्क डन आहे, आणि आता नवीन डेरिवेशन आपल्याला घ्यायचं आहे, दॅट इज द डब्ल्यू मॅक्स अँड इट इज नथिंग बट द मॅक्झिमम वर्क डन. आता मॅक्झिमम वर्क डन म्हणजे काय, तर दॅट इज नथिंग बट द वर्क डन इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. ज्यावेळेस आपण टाइप्स ऑफ प्रोसेस घेतलं, नंबर फर्स्ट वन इज इरिव्हर्सिबल प्रोसेस अँड सेकंड वन इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. बरोबर आहे. आठवत असेल तर बघा, आपण असं म्हटलं होतं की इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण काय घेतो, इट इज द फास्ट प्रोसेस, वन स्टेप प्रोसेस, आणि त्याच्यामधलं वर्क डन हे त्या मानानं कमी असणार आहे, मिनिमम असणार आहे. बट इन रिव्हर्सिबल प्रोसेस, यू नो व्हेरी वेल, द रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच the volume can be changed from V1 to V2 through many steps. Number of the steps can be carried out. Okay. And is a many step process, it is a slow process. At that time, that process called as the reversible process. Automatically, the work which can be carried out in that process, it is also maximum. आणि म्हणून work done in isothermal and reversible process मध्ये आपल्याला एक डेरिवेशन आहे, that is the W max. W max चे इक्वेशन बाळांनो आपल्याला माहिती असलं पाहिजे, पाठ झाला पाहिजे फॉर्म्युला. W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 of V2 upon V1. log to the base 10 आपण लिहिलं चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, हे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. ओके. आता ऍक्च्युअली याच्या अगोदर आपल्याला काय घेतलं पाहिजे, तर दॅट वन इज नथिंग बट द वर्क डन इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस, अँड द वर्क विच कॅन बी कॅरीड आउट, दॅट वर्क इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम वर्क. ओके. मग मॅक्झिमम वर्क म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द कन्सेप्ट फॉर मॅक्झिमम वर्क, सी फर्स्ट वन. लक्ष देत आहे का बघा. आता जर का आपल्याला एक माहिती आहे की मॅक्झिमम वर्क विच कॅन बी कॅरीड आउट, नंबर फर्स्ट कंडिशन, इफ द प्रोसेस इज रिव्हर्सिबल. जर प्रोसेस रिव्हर्सिबल आहे तरच वर्क डन काय होणार आहे, मॅक्झिमम, त्याला आपण डब्ल्यू मॅक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, सपोज दिस वन इट इज अ सिस्टीम इन विच गॅस कॅन बी एनक्लोज्ड. ओके. दिस वन इट इज अ पिस्टन विच इज अ फ्रिक्शनलेस अँड मोशनलेस पिस्टन. दिस वन इट इज अ प्रेशर विच कॅन बी अप्लाइड ऑन दॅट गॅस. This is the initial volume V1. Suppose for example this is the pressure, it is the P external, and this is the temperature. Temperature remains constant. म्हणून तर आपण म्हटलं प्रोसेस इज आयसोथर्मल. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इफ धिस व्हॉल्यूम V1 विच कॅन बी चेंज टू द व्हॉल्यूम V2. लक्षात घ्या, आपल्याला V1 पासून V2 पर्यंत चेंज करायचं आहे. आपण काय केलं, इफ द व्हॉल्यूम can change from V1 to V2 during only one step, at that time the process is irreversible. But if there is the number of the steps can be carried out, म्हणजेच काय करायला लागेल, हे जे प्रेशर आहे ते आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे प्रेशर थोडं कमी करायला लागणार आहे. म्हणजे इथं समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण या स्टेपमध्ये घेतलं तर थोडासा चेंज इन प्रेशर झाला तर आपण त्याला म्हणणार डीपी, म्हणजे स्मॉल चेंज इन प्रेशर. At that time what happens here, the volume which can be changed, it is nothing but the small change in volume, it is the dV. ओके. आता dP आणि dV ह्या दोघांचा आपण रेफरन्स पुढे घेणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, समजून चला अशी आपण स्टेप घेतली, नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, लाईक दॅट वन. ओके. मेनी स्टेप प्रोसेस, त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल.
आणि जर प्रोसेस रिव्हर्सिबल आहे का नाही तर बाळांनो कधी लक्षात घ्या, वर्क डन इज मॅक्झिमम, इट इज द डब्ल्यू मॅक्स. पहिला पॉईंट क्लिअर. नंबर सेकंड कंडिशन आपण इथं काय घेतोय तर दॅट वन इज नथिंग बट इफ देर इज द स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. स्मॉल change in volume, yeah, you can say at that time there is the small change in volume is nothing but the dV. थोडा थोडा चेंज करत गेला तरी पण तुम्हाला काय मिळणार आहे तर मॅक्झिमम वर्क मिळणार आहे. ओके, पुस्तक जरा थोडंसं उघडून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुस्तकामध्ये आपल्याला एक अशी डायग्राम दिलेली आहे ज्याच्यामध्ये एका सिस्टीममध्ये अशी आपल्याला त्यांनी वजन ठेवलेले आहेत बघा. परत एक 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 वजन असं काढत गेलेले आहेत आणि थोडा थोडा फरक व्हॉल्यूममध्ये पडत गेला आहे. म्हणजे थोडा थोडा जर चेंज होत असेल तर त्याला आपण डीव्ही म्हटलं आणि त्याप्रमाणे जे वर्क डन होणार आहे त्याला आपण काय म्हणतोय तर डब्ल्यू मॅक्स म्हणतोय. ओके, सो धिस वन इट इज द कन्सेप्ट अबाउट दॅट इज द मॅक्झिमम वर्क डन. आणखीन तुम्हाला गेलेल्या वेळेस एक एक्झाम्पल दिलं होतं ते परत एकदा रिपीट करतो हवं तर जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये की आपण समजून चला काय केलं तर बाबांनो सायकल चालवतोय, बरोबर आहे, आठवतंय का बघा ते एक्झाम्पल आपण बोललो होतो. आणि सायकल चालवत असताना आपण काय केलं तर अजिबात आपल्याला हवा नाहीये, म्हणजे तुम्ही पुढे जाताय, तुम्हाला अपोजच नाहीये, अजिबात अपोज नाही, तुम्ही फास्ट जाणार आहे. लक्षात घ्या, एकदम फास्ट जाणार आहे, बरोबर आहे. तो इरिव्हर्सिबल प्रोसेस झाला. त्यावेळेस तुमचं वर्क डन म्हणजे होणारं कार्य आपण म्हणू ते थोडं त्या मानानं कमी असणार आहे. पण बरोबर त्याच्या अपोजिट विचार करा. समजून चला फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याच रोडनं निघालाय, सायकल चालवताय आणि पुढून जर का समजा हवा सुटली असेल जोराची आणि तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही पुढे जाता पण तुम्हाला एनर्जी जास्त खर्च करावी लागते. म्हणजेच थोडक्यात तुमच्याकडून होणारं जे वर्क डन आहे ते काय असणार आहे जास्त असणार आहे. लक्षात येते, म्हणजे अपोज जर जास्त झाला तर आपण पुढे जातो नाही असं नाही, पण आपण म्हटलं होतं की ड्रायव्हिंग फोर्सेस आर स्लाइटली ग्रेटर दॅन दॅट ऑफ द अपोजिंग फोर्सेस. आठवतंय का बघा, बरोबर आहे. मग त्यावेळेस आपल्याला जे वर्क डन मिळणार आहे दॅट इज द डब्ल्यू मॅक्स अँड दॅट प्रोसेस इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, सो नंबर नेक्स्ट वन अँड दॅट इज नथिंग बट द वर्क डन इन. ओके, वर्क डन इन isothermal and reversible process. आता आपल्याला डेरिवेशन घ्यायचं आहे. डेरिवेशन व्यवस्थित समजून घ्या बाळांनो, कारण काय हा 2 मार्काला शक्यतो क्वेश्चन आपल्याला विचारतात. डिराइव्ह द इक्वेशन जे आपल्याला आता आपण डिराइव्ह करणार आहे ते, किंवा डिराइव्ह द इक्वेशन फॉर वर्क डन इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल हा जर शब्द आला लक्षात घ्या, इथं खरी गंमत आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस जर आला तर आपण जे डेरिवेशन घेणार आहे ते फायनल डेरिवेशन आपलं इक्वेशन काय असणार आहे डब्ल्यू मॅक्स. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू आपण काय घेणार -2.303 nRT log to the base 10 of V2 upon V1. ओके, हे इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. लक्षात येतंय का बघा, ठीक आहे. आता हे इक्वेशन डिराइव्ह करत असताना एक मिनिट इकडे लक्ष द्या व्यवस्थित. हे इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे, ठीक आहे. आता हे इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करत असताना तुम्हाला मी नेहमी सांगतो की तुम्हाला जे इक्वेशन डिराइव्ह करायचं आहे का नाही ते तुम्हाला फायनल इक्वेशन तुमच्या नजरेसमोर पाहिजे. आठवतंय का बघा, का तर या इक्वेशन पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणजे आपण जे नंबर ऑफ स्टेप्स जर का मध्ये काय कॅरीड आउट करणार आहे त्यामध्ये एखादी आपली जर का स्टेप चुकली तरी आपल्याला ती दुरुस्त करता येईल, बरोबर आहे. आणि म्हणून आता हे इक्वेशन आपण कसं डिराइव्ह करणार आहे. सी फर्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द वर्क डन द फॉर्म्युला फॉर वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे तर -P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. इट इज द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क या इट इज द वर्क डन इन आयसोथर्मल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, आता हेच घेताना आपण मागाशी जसं म्हटलं तसं इथं जरा थोडं रफली क्लिअर करूया. दिस इज द सिस्टीम in which gas is enclosed. The volume can be changed from V1 to V2 during number of steps. असं आपण म्हटलं, बरोबर आहे. मेनी स्टेप प्रोसेस आहे. आता इथं जे आपण समजून चला प्रेशर जे अप्लाय करतोय P एक्सटर्नल इट इज नथिंग बट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ते थोडंसं तुम्ही करता येतं. म्हणजे याच्यामधला जो प्रेशरचा चेंज आहे तो थोडासा असणार आहे, ज्याला आपण मगाशी काय म्हटलं स्मॉल चेंज इन प्रेशर इट इज नथिंग बट द डीपी, बरोबर आहे. म्हणजे स्मॉल चेंज जसं तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह घेता लक्षात घ्या, त्याच्यामध्येच इथला स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम हे बघा इथं आला थोडासा, एवढाच व्हॉल्यूम चेंज झाला. लक्षात येतंय का बघा. ओके, तो स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे कोण आला तर डीव्ही आला. पटतंय. म्हणजे थोडक्यात आता आपण असं म्हणूया की समजून चाला डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला. आता हे मायनस साइन आपण आहे असं अगोदर देतोय, ठीक आहे. इथं आपल्याला काय मिळणार P एक्सटर्नल म्हणजेच काय येणार तर P मायनस डीपी. म्हणजे हे आपलं जे प्रेशर आपण घेतलं त्यातनं आपण P एक्सटर्नल प्रेशर थोडंसं कमी केलं म्हणजे इथं आला P मायनस डीपी.
पहिला पॉईंट क्लिअर झाला. स्मॉल चेंज इन प्रेशर इंटू काय येणार इथं, तर डीव्ही येणार. हा डीव्ही म्हणजे काय, तर स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे आपण काय करतोय, तर वर्क इज डन इन वन स्टेप. नंबर ऑफ स्टेप्स आहेत अशा, पण आपण या छोट्याशा स्टेप मधलं काय करतोय, तर इथं पहिल्यांदा कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे या वेळेस जे वर्क डन होईल, जर का हा स्मॉल चेंज आहे, तर इथं जे वर्क डन होणार आहे ते काय असणार आहे, तर DW. बरोबर आहे. जसं तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्समध्ये बाळांनो, तुम्हाला आठवत असेल तर बघा, डेरिव्हेटिव्ह घेता म्हणजे तुम्ही पार्टमध्ये विचार करता, तसं हे नंबर ऑफ पार्ट्स आपण घेणार आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, DW इज इक्वल टू मायनस, हे निगेटिव्ह साइन आहे असं, पी एक्सटर्नलच्या जागा आपण काय घेतलं, पी मायनस डीपी. का पी मायनस डीपी आलं, तर स्मॉल चेंज इन प्रेशर घेतला, जे काय अप्लाय असेल ते, इंटू या डेल्टा व्हीच्या जागेवर डीव्ही का आला, तर इट इज अ स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. पहिला पॉईंट क्लिअर. म्हणजेच इथे इक्वेशन काय मिळेल व्यवस्थित बघा, DW इज इक्वल टू मायनस, आता इथं काय आला, पी इंटू डीव्ही. परफेक्ट. आता हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे प्लस इंटू काय आलं, डीपी इंटू डीव्ही. आयडिया क्लिअर. म्हणजे DW इज इक्वल टू मायनस पी डीव्ही प्लस डीपी डीव्ही. आता व्हॉट इज द डीपी डीव्ही, डीपी डीव्ही इज नथिंग बट द स्मॉल चेंज इन प्रेशर अँड स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. इट इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल. That one is nothing but this DPDV can be neglected. का, प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. नंबर ऑफ स्टेप्स आहेत, माहित नाहीत आपल्याला किती स्टेप्स आहेत, एकदम स्मॉल स्टेप आहे, त्याच्यामधलं आपण हे काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं, DW इज इक्वल टू मायनस पी इंटू डीव्ही. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन पर्यंत पहिल्यांदा समजलं का, बघा लक्षात येतंय. हे जर इक्वेशन समजलं तर पुढचं डेरिव्हेशन क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे इथं W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल टू डेल्टा व्हीच्या जागेवर फक्त काय आलं, एका स्टेप मधलं DW इज इक्वल टू मायनस पी इंटू काय आलं, डीव्ही आलं. इज दॅट क्लिअर. ओके. आता हे जे इक्वेशन आहे का ना, हे वर्कडन या एका स्टेप मधलं आलं, फक्त एवढंच. असंच वर्कडन काय होईल, दुसऱ्या स्टेप मधलं येईल. लक्षात येत आहे का, बघा असंच काय होईल, या तिसऱ्या स्टेप मधलं येईल. म्हणजे when the volume can be changed from V1 to V2, there are the numerous steps can be carried out, number of the steps can be carried out, and you can calculate the work done in only one step, small step मधलं. मग आता आपल्याला समजा अशा नंबर ऑफ स्टेप्स आणि ह्या सगळ्यांना जर एकत्र वर्क डन कॅरीड आउट करायचं आहे, तर आपण त्याचं काय घेतो माहिती आहे, इंटिग्रेशन. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या इक्वेशनचं काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन. म्हणजेच इथे आपण काय लिहूया, दॅट वन इज नथिंग बट द इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 1. आता ह्या पहिल्या इक्वेशनचं, इक्वेशन नंबर 1चं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन घेताना काय करणार, इंटिग्रेशन ऑफ कोण आलं, DW. बरोबर. दॅट इज इक्वल टू परत काय येईल, इंटिग्रेशन ऑफ कोण आलं, मायनस पी इंटू डीव्ही. आता लक्षात येतंय का, बघा आता ह्या इंटिग्रेशनला मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 3 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, इंटिग्रेशन, लिमिट आणि डेरिव्हेटिव्ह. आता हे तुमचं डेरिव्हेटिव्हचा टाईप झाला. बरोबर माझं. आता तुम्ही इंटिग्रेशन घेतलं, हे इंटिग्रेशन घेताना आपल्याला लिमिट वापरायचं आहे. बरोबर. आणि हे लिमिट वापरत असताना तुम्हाला माहिती आहे, आपण इनिशियल लिमिट खाली लिहितो, फायनल लिमिट वर लिहितो. बरोबर. आता हे DW म्हणजे कोण आहे, वर्क डन आहे. वर्क डनचं इनिशियल लिमिट काय येईल, तर इट इज नथिंग बट द 0. W इज इक्वल टू 0. माहित नाही, सुरुवातच आहे. जास्तीत जास्त किती होऊ शकतं, तर इट इज नथिंग बट द मॅक्झिमम. आपल्याला आयडियाच नाही ना किती होईल ती. बरोबर. म्हणजे दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ DW बिटवीन द लिमिट 0 टू मॅक्झिमम. आयडिया क्लिअर. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस पी इंटू डेल्टा व्ही. आता एक लक्षात घ्या, इथं आपण काय केलंय, चेंज इन व्हॉल्यूम आहे. बरोबर आहे. म्हणजे व्हॉल्यूमचं जर काय इनिशियल लिमिट घेतलं तर काय येणार, V1. फायनल लिमिट घेतलं तर काय येणार आहे, V2. दोन्हीतला हा पहिला पॉईंट क्लिअर झाला बाळांनो. लक्षात येतंय का, बघा. म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ दिस इक्वेशन नंबर 1 बिटवीन द लिमिट इन केस ऑफ DW बिटवीन द लिमिट 0 टू मॅक्झिमम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस पी इंटू डीव्ही बिटवीन द लिमिट V1 टू V2. हा पॉईंट, ही स्टेप जर तुम्हाला कळाली का नाही, 1-2-3 स्टेप महत्वाचे आहेत आणि हे जरा इक्वेशन महत्वाचं आहे लक्षात घ्या. याच्यावरच आपल्याला पुढे सीईटीची रिलेटेड न्यूमेरिकल्स बघायचे आहेत. ओके. हे इक्वेशन क्लिअर झालं. ठीक आहे. आता नंबर नेक्स्ट वन, आपल्याला एक माहिती आहे की सपोज फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द आयडियल गॅस इक्वेशन, म्हणजे मी कुठं काय वापरतोय तेवढंच फक्त डोक्यात ठेवायचं. बघा आयडियल गॅस इक्वेशनचा काय फॉर्म्युला, यू नो व्हेरी वेल, इट इज नथिंग बट द PV इज इक्वल टू NRT. बघा लक्षात घ्या, PV इज इक्वल टू NRT. लास्ट यू कॅन बी स्टडीड इन स्टेट्स ऑफ मॅटर.
P is the pressure, V is the volume, N is the number of moles, R is the gas constant, T is the temperature. आता एक गंमत इथं आहे, जर प्रोसेस आयसोथर्मल आहे, आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर काय असणार आहे, कॉन्स्टंट, बरोबर. आर गॅस कॉन्स्टंट, नंबर ऑफ मोल्स किती आहेत माहित नाही आपल्याला, जे दिले असतील, प्रेशर आणि व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. आपण काय करूया, ह्याची व्हॅल्यू P इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया. P इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, NRT डिवायडेड बाय V, बरोबर आहे. P इज इक्वल टू फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन, P इज इक्वल टू काय आलं, NRT डिवायडेड बाय V. इथपर्यंत आयडिया क्लिअर. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपण ह्या P ची व्हॅल्यू फक्त सबमिट करूया, म्हणजे आपल्याला आता काय मिळेल बघा बरं. दॅट वन इज नथिंग बट द इंटिग्रेशन ऑफ dw बिटवीन द लिमिट 0 टू मॅक्सिमम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस. ओके, आता P ची व्हॅल्यू काय, NRT, हा V या साईडला गेला म्हणजे dV बाय V बिटवीन द लिमिट V1 टू V2. इक्वेशन लक्षात आलं. PV इज इक्वल टू NRT आपण घेतलं, P इज इक्वल टू NRT बाय V घेतलं, हे NRT बाय V, फक्त मी V लिहिताना dV बाय V लिहिला. इथपर्यंत आयडिया क्लिअर, लक्षात येतंय का बघा. आता आपल्याला काय करायचं, याचं इंटिग्रेशन घ्यायचंय, पण N नंबर ऑफ मोल्स, R T कॉन्स्टंट आहे, हे बाहेर घेऊया, म्हणजेच काय आलं, इंटिग्रेशन ऑफ dw बिटवीन द लिमिट 0 टू मॅक्सिमम इज इक्वल टू, आता हा बाहेर आला, NRT ज्याला मायनस साइन आहे, मायनस NRT, इंटिग्रेशन ऑफ dV बाय V बिटवीन द लिमिट V1 टू V2. इक्वेशन क्लिअर. ओके, आता मॅथमॅटिक्स मध्ये बाळांनो तुम्हाला इंटिग्रेशनचे लॉज झालेले आहेत, मी सांगायची गरज नाही, डायरेक्ट पण सांगता येईल, पण आठवतंय का बघा. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ dx बिटवीन द लिमिट x1 टू x2, बरोबर, इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर दॅट इज नथिंग बट ओनली dx, देअरफॉर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे याचं इंटिग्रेशन तुमचं काय येतं, x2 मायनस x1, बरोबर. समजून चाला. नंबर नेक्स्ट वन, इंटिग्रेशन ऑफ dx बाय x बिटवीन द लिमिट x1 टू x2, बरोबर आहे, लक्षात येतंय का बघा. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द इंटिग्रेशन ऑफ dx बाय x बिटवीन द लिमिट x1 टू x2. आता dx बाय x असेल तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की अप्पर लिमिटचा आपण काय घेतो इथं, लॉग टू द बेस e घेता तुम्ही, बरोबर आहे. लॉग टू द बेस e x2 मायनस लॉग टू द बेस e ऑफ x1. लक्षात येतंय का बघा, फक्त dx आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, dx बाय x आहे, तर याचा तुम्ही लॉग घेता, ज्याला ln पण म्हणता मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही, त्याला आपण लॉग टू द बेस e म्हणतो. कधी लक्षात घ्या, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आपल्याला जो लॉग लागतो तो लॉग टू द बेस 10 असतो, कारण लॉगॅरिथम आपण टेबल जे वापरतो का नाही, त्याचा 10 पासून लॉग चालू होतो. अँड व्हेन यू कॅन कन्सिडर इन मॅथमॅटिक्स यू कॅन टेक द ln, इट इज नथिंग बट द लॉग टू द बेस e. ओके, हा दोन्हीतला फरक आहे. आता जर हा रूल आपण इथं वापरला, लक्षात घ्या, आणि हा रूल जर आपण इथं वापरला तर तुमच्या लक्षात येईल dw म्हणजे अप्पर लिमिट मायनस काय येणार आहे, लोअर लिमिट, दॅट वन इज नथिंग बट द w मॅक्स. आलं का, मॅक्झिमम वर्क डन, W मॅक्स मायनस W0 म्हणजे वर्क डनच नाही, म्हणजे आपल्याला इथं फक्त काय मिळालं, W मॅक्स मिळालं. लक्षात येतंय का बघा, W मॅक्स इज इक्वल टू आता काय मिळेल, मायनस NRT. आता हा रूल इथं येईल, काय येणार इथं, लॉग टू द बेस e ऑफ कोण येणार, V2 मायनस आता काय येणार, लॉग टू द बेस e ऑफ काय येणार, V1. हे दोन रूल जर माहिती आहेत ना तर हे इक्वेशन तुमच्यासाठी एकदम सोपं आहे, काहीच ह्याच्यामध्ये नाहीये. म्हणजेच काय मिळालं आपल्याला आता बघा, तर W मॅक्स ओके इज इक्वल टू मायनस NRT लॉग टू द बेस e ऑफ, आता सबस्ट्रॅक्शन असेल तर त्या दोघांचं काय येणार आहे, डिवायडेशन, म्हणजेच काय आलं, V2 अपॉन V1 आलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. ओके, समजतंय का बघा, लक्षात येतंय. W मॅक्स इज इक्वल टू काय आलं, मायनस NRT लॉग टू द बेस e ऑफ V2 अपॉन V1. आपल्याकडं मगाशीच म्हटलं फिजिक्स केमिस्ट्री लॉग टू द बेस ई चालत नाही, काय लागतो, लॉग टू द बेस 10. लॉग टू द बेस ईचा लॉग टू द बेस 10 करायचा आहे, तर हा ही रूल आपल्याला झालेला आहे, माहिती पाहिजे. लॉग टू द बेस ई ऑफ एक्स असं म्हणूया आपण, बरोबर आहे. इज इक्वल टू काय येतं, तर इट इज नथिंग बट द 2.303 लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स.
लॉग टू द बेस ई कन्व्हर्टेड टू द लॉग टू द बेस 10 हे एक डेरिव्हेशन लक्षात घ्या, कन्व्हर्जन लक्षात ठेवा. लॉग टू द बेस ई यालाच तुम्ही ln पण म्हणता, म्हणजे याच्याऐवजी तुम्ही असं पण लिहिता ln ऑफ x, दोन्हीचा अर्थ एकच आहे, लक्षात घ्या. ln किंवा लॉग टू द बेस ई चा लॉग टू द बेस 10 आपण ज्यावेळेस एखाद्या संख्येचा करतो त्यावेळेस त्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागतं, 2.303. इक्वेशन पर्यंत आपण आलो का बघा, लक्षात येत आहे. आता लॉग टू द बेस ई चा आपण लॉग टू द बेस 10 केलं तर आपल्याला काय इक्वेशन मिळालं, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू, आता काय येईल बघा, मायनस, हे मायनस साइन आहे, ई चा आपण 10 करतोय म्हणून काय घेतलं, 2.303. ओके, परत nRT आणि आता काय येणार, लॉग टू द बेस 10. लॉग टू द बेस 10 लिहिला चालेल, नाही लिहिला तरी चालेल, बरोबर, V2 upon V1. So this one, it is the equation which can be useful for the calculation of maximum work done in isothermal and reversible process. म्हणजे 2 मार्काचं डेरिव्हेशन तुम्हाला इथपर्यंत करायचं आहे, लक्षात घ्या. आता याच्याशीच रिलेटेड आपल्याला आणखीन एक छोटंसं डेरिव्हेशन आहे, काय तर फक्त जरा थोडंसं क्लिअर करा. लास्ट इयर वी कॅन बी स्टडीड अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ. आठवतंय का बघा बॉइल्स लॉचं इक्वेशन. बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं होतं, व्हॉल्यूम अँड प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर वगैरे सगळं डिराईव्ह केल्यावर बाळांना आपल्याला एक शेवटचं इक्वेशन असं मिळालं होतं, P1 V1 इज इक्वल टू काय मिळालं होतं, P2 V2. आठवलं बरोबर. आता हा P2 इकडे घ्या आणि हा V1 इकडे घ्या, म्हणजेच काय मिळेल, P1 अपॉन P2 इज इक्वल टू काय येईल, V2 अपॉन V1. बरोबर आहे, अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ. याचाच अर्थ आता V2 अपॉन V1 इज इक्वल टू काय आलं, P1 अपॉन P2. ती व्हॅल्यू इथं घाला, म्हणजे हेच इक्वेशन लिहिताना आपण कसं लिहू शकतो, तर दॅट इज नथिंग बट द डब्ल्यू मॅक्स, ओके, इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10 of, आता इथं काय येईल, P1 अपॉन P2. म्हणजे जर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू प्रेशर दिला असेल, जर न्यूमेरिकल मध्ये लक्षात ठेवायचं, विथ रिस्पेक्ट टू प्रेशर दिला असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम दिला असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. सो दिस वन इट इज द डेरिव्हेशन अबाउट द वर्क डन इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. हा फॉर्म्युला बाळांनो लक्षात घ्या. मग V2 अपॉन V1 कधी, P1 अपॉन P2 कधी, हे कळलं तुम्हाला, काहीच टेन्शन नाही. ओके, याच्याशी रिलेटेड थोडेसे CET चे पॉइंट्स किंवा न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट टाइमला घेऊया. ओके, थँक्यू.